विद्यार्थी मित्रांनो, वर्धा क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आपला मॅथ्स 2चा थर्ड लेसन वाली इंडेफिनिट इंटिग्रेशन एक्सरसाइज 3.1 मधला आपला थर्ड क्वेश्चन चालला आहे. त्याच्याने आपला आता 8 संपायचा आहे. इंटिग्रेशन कॉस स्क्वेअर एक्स dx. तर आपला आधीच ठरलं आहे कॉस स्क्वेअर आणि साइन स्क्वेअरचा कुठलाही फॉर्म्युला आपल्यासाठी अवेलेबल नाही आहे. डायरेक्टली वी कॅनॉट टेक आउट द इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर और साइन स्क्वेअर. सो वी हॅव टू यूज द फॉर्म्युला कॉस 2x इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. हा ट्रिग्नोमेट्रीमधला सगळ्या बेसिक फॉर्म्युला आहे, तो परफेक्ट लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं काम बऱ्यापैकी इझी होणार आहे. ओके, तर मग आता इथे त्याचा फॉर्म्युला काय होतो बा, cos 2x to cos square x minus sin square x. Okay. Mata this cos square can be this cos square can be converted to sin square or sin square can be converted to cos square. ते आपल्याला माहितीच आहे. ओके, तर आपल्या फॉर्म्युला पाहिजे cos square शी रिलेटेड. ओके, सो वी कॅन कन्वर्ट दिस sin square into cos square which is a 1 minus cos square. Okay, minus sign as it is. Now this cos square as it is minus 1 plus cos square x. So cos square x plus cos square x become 2 cos square x minus 1. Okay. Now this minus 1 goes to this side become plus. So 2 cos square x is equal to 1 plus cos 2x. But we want cos square x, that is a 2 is multiply become divide. So 1 plus cos 2x upon 2. ठीक, हा झाला आपला बेसिक फॉर्म्युला. म्हणजे cos square साठी आपण काय यूज करणार आता 1 plus cos 2x upon 2. ओके, आता इथे cos square is given. ओके, सो तुम्हाला एक एक्स्ट्रा स्टडी देतो मी. एक अजून एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस. ओके, इंटिग्रेशन साइन स्क्वेअर एक्स. ओके, हे तुम्ही काय करा एक्झरसाइजसाठी यूज करा, म्हणजे प्रॅक्टिससाठी. ओके, तर इथे काय करता तुम्ही, आता आपल्याला साइन स्क्वेअर पाहिजे म्हणून कॉस स्क्वेअरला 1 मायनस साइन स्क्वेअर करा, म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. ओके, मग दॅट 2 साइन स्क्वेअर गोज टू दिस साइड, सो 1 मायनस कॉस 2x. करेक्ट, म्हणजेच काय होईल साइन 2 आपल्याला काय पाहिजे 2 साइन स्क्वेअर एक्स येईल. ओके, आणि इथं 1 मायनस कॉस 2x येईल आणि आपण 2 येईल, फक्त इथं मायनस होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे बाकीचा प्रोसेस तेच करायचं आहे, काहीच अवघड नाही. ओके, तर आता कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय झालं 1 प्लस कॉस 2x अपॉन 2. ओके, ही व्हॅल्यू इथे टाकली. आता 1 अपॉन 2 इज टेकन आउट, दिस 1 dx प्लस 1 अपॉन 2 अगेन अँड कॉस 2x dx. करेक्ट, सो 1 अपॉन 2 एज इट इज dx बिकम x, सो x बाय 2 प्लस 1 बाय 2 एज इट इज दिस cos 2x become plus sin 2x, but it is other than x. So derivative of this 2x is 2 plus c as a constant. So x upon 2 plus sin 2x upon 2 into 2 become 4. Okay, sin 2x upon 4 plus c. So we can take the LCM. So 2x 1 by 4 is taken out. 2x plus sin 2x plus c. This is our last answer. Okay, simple आहे. फॉर्म्युला फक्त हा कंपल्सरी लक्षात ठेवा फॉर्म्युला. ते तुम्हाला 2 फॉर्म्युल्याच्यावर आरामशीर डिराईव्ह करता येते. ओके, हे तुम्ही एक्स्ट्रा सॉल्व करा. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा, पुढचं समजूया. ओके, आता नेक्स्ट टाइम आपल्याला दिलेलं इंटिग्रेशन 2 अपॉन रूट एक्स मायनस रूट एक्स प्लस 3 dx. ओके, आता एक सिंपल कन्सेप्ट लक्षात ठेवा आपल्या इंटिग्रेशनसाठीचा. वेदर टर्म्स आर गिवन इन द रूट अँड इफ दे आर इन द डिनोमिनेटर and only numbers are given in the numerator, definitely you have to make the conjugate of the denominator. Okay, जो काय मायनस आहे मायनस दिला असेल तर प्लस काय करायचं, दोन्हीला मल्टिप्लाय डिवाइड करून घ्यायचं आहे, कॉन्ज्युगेट करून घ्यायचं आहे. डेफिनेटली विल गेट द आन्सर, हे लक्षात ठेवायचं. जर का आपल्याला डिनोमिनेटरमध्ये जर काय 2 टर्म्स आर गिवन इन द स्क्वेअर रूट. ओके, डेफिनेटली कीप इन माइंड यू हॅव टू डू द कॉन्ज्युगेट ऑफ दॅट टर्म. ओके, आता इथं लाईक गिवन टर्म इज ॲज इट इज, हिअर इज मायनस, सो विल मल्टिप्लाय डिवाइड बाय प्लस साइन. ओके, आतल्या साईडमध्ये काही चेंज नाही करायचं, फक्त ह्या साईडमध्ये चेंज करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, सो 2 इंटू रूट एक्स प्लस 3. नाउ a minus b into a plus b is what? A square minus b square. Keep in mind a square minus b square is what? A plus b into a minus b. Okay, this is our formula. ठीक, ह्या फॉर्म्युला आपल्याला शिकायचा आहे. a plus b into minus b is a square minus b square. So root x bracket square is x minus root x plus 3 become x plus 3 only. Okay, dx. So 2 is taken out, root x plus 3. Now x, this is minus, so changing the signs of all terms. Minus x, minus 3. X will cut down. Correct. So minus 2 is minus 3 is taken out, so minus 2 by 3. Root x dx. Here is minus again, that's why minus 2 by 3 root x plus 3 dx. Okay.
त्या रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्या इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे, बट फॉर युअर अंडरस्टँडिंग आय रिटर्न एज अ रूट एक्स एज अ एक्स रेज टू हाफ अँड दिस एक्स प्लस 3 रेज टू हाफ. ओके, तर आपल्या फॉर्म्युला माहिती आहे इंटिग्रेशन एक्स रेज टू एन इज वॉट एक्स रेज टू एन डी एक्स इज वॉट एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. ओके, दिस आवर फॉर्म्युला. करेक्ट. मग आता ह्याच्यावर काय होईल, एक्स हाफ प्लस 1 किती होतो पहा, हाफ प्लस 1 विच इज अ 3/2. ओके, 2 1 2 प्लस 1 3/2. ठीक. तर मग काय लिहायचं, एक्स रेज टू 3/2 अपॉन 3/2 मायनस दिस 2/3 एज इट इज इंटू एक्स प्लस 3 रेज टू 3/2 3/2 अपॉन 3/2. Okay, so minus 2/3. Now this will go to the numerator. So 2/3 is remain x raised to 3/2 minus 2/3 as it is into this become 2/3 x plus 3 raised to 3/2 plus 6. Okay, and this will be minus 4/9. Here again x raised to 3/2 minus 4/9 x plus 3 raised to 3/2 plus 6. So minus 4/9 is taken out. What is remain x raised to 3/2 plus, because minus sign is taken out. Correct. So plus x plus 3 raised to 3/2 plus 6. दिस इज आवर लास्ट आन्सर. सिंपल आहे. लक्षात काय घ्यायचं आपल्या कन्सेप्ट, जिथे जिथे आपल्याला जर डिनोमिनेटरला रूटमध्ये व्हॅल्यू झाले असतील, सो वी हॅव टू मेक द कॉन्जुगेट. म्हणजे काय, मधली टर्म जर प्लस असेल तर मायनसनी मल्टिप्लाय डिवाइड करायचं, जर का मायनस असेल तर प्लसनी मल्टिप्लाय डिवाइड करायचं. डेफिनेटली विल गेट द आन्सर. आणि डिनोमिनेटर जनरली तो कटच होतो, लक्षात घ्या. म्हणजे एक्सची टर्म डेफिनेटली विल कट डाऊन, ओनली नंबर विल रिमेन. सो दॅट इज द कन्सेप्ट. ओके, किंवा जरी राहिलं तरी मग वरती ॲडजस्टमेंट अशी केली असेल, तो वरती पण एखादा एक्स ठेवला असेल, मग तो वरचा एक्स खालचा एक्स कधी कट होणार असेल, असं पण काही होऊ शकतं. असे काय ॲडजस्टमेंट असेल तुमच्या, तर ते डिपेंड्स ऑन द सम आहे तुम्हाला काय दिलेलं असेल. तर जनरली काय होतं की डिनॉमिनेटरमधली जी व्हॅल्यू आहे फक्त ओनली नंबर विल रिमेन, दॅट व्हेरिएबल विल कट डाऊन. त्यामुळे कट झाला आणि मग पुढचं डेरिव्हेशन करायला इझीच आहे आपल्याला. फक्त फॉर्म्युला काय सिम्पल आहे, ते फक्त कॅल्क्युलेशन परफेक्ट करायचे, त्या कुठली गडबड करायची नाही, नक्कीच तुम्हाला जमवून जाईल. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. पुढचं संपवूयात आपण. तर 3.1 मधला आपला थर्ड मधला लास्ट समजा टेन सम दिलेला आहे पहा. 3 अपॉन रूट 7x मायनस 2 मायनस रूट 7x मायनस 5 प्लस इंटू dx. ओके, तर आधीच मला सांगितलं डिनोमिनेटरला रूटमध्ये व्हॅल्यूज आर गिवन, दॅट्स वाय वी हॅव टू कॉन्जुगेट द डिनोमिनेटर. ओके, हिअर मायनस साइन इज गिवन, सो विल मल्टिप्लाय डिवाइड बाय प्लस साइन. ओके, नो नीड टू चेंज द साइन्स इनसाइड द स्क्वेअर रूट. ओके, हे फिक्स लक्ष करायचं आहे. ओनली विल चेंज द साइन ऑफ हिअर. ठीक आहे, दोन टर्म मधली साइन असेल ती. तर 3 upon this term as it is into root 7x minus 2 plus root 7x minus 5. Okay, here same dx. So 3 into this term as it is, the परत तोच फॉर्म्युला a minus b into a plus b is a square minus b square, so root will cut down, so 7x minus 2 minus 7x minus 5 dx. Okay, मग काय आला 3 as it is, हा पहिली टर्म as it is वरची. तर रूट ने याच्या ब्रॅकेट ओपन करूया, 7x minus 2 this minus 7x minus minus become plus 5. Okay, now plus 7x minus 7x will cut down 3. Now here plus 5 and minus 2 become plus 3, so it taken out. So root 7x minus 2 dx minus this 3 here also, 3 upon these 3 root 7x minus 5. So it will cut down. Okay, here and here also. So root 7x minus 2 raised to half minus 7x minus 5 raised to half dx. Formula आपल्या माहिती आहे, it become 3/2 upon 3/2. But it is other than x 7x, that's why 1 upon 7. 2 चे डेरिव्हेटिव्ह 0 येते, लक्षात ठेवायचं. मायनस अगेन दिस 3/2 upon 3/2 इंटू अगेन याचा डेरिव्हेटिव्ह काय 7x upon 7 प्लस 3. इथं वरती येईल म्हणजे काय 2/3 इंटू 1 upon 7, 7x minus 2 3/2 मायनस 2/3 इंटू दिस 1/7, 7x minus 5 to 3/2 plus 3. Just काय 2/21 is taken out. And 7x minus 2 raised to 3/2 minus 10x minus 5 raised to 3/2 plus c. यावर दिस आवर लास्ट आन्सर. सिंपल आहे पहा, यात काही तुम्हाला जास्त कन्फ्युजन नाहीच आहे, फक्त व्यवस्थित फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. लक्षात ठेवायचं, वेन रूट्स आर गिवन इन द डिनोमिनेटर वी हॅव टू मेक द कॉन्जुगेट ऑफ इट, डू द कॅल्क्युलेशन परफेक्टली. आणि खाली a स्क्वेअर minus b स्क्वेअर रूट विल कट डाऊन, डेफिनेटली व्हेरिएबल विल कट डाऊन, ओनली नंबर विल रिमेन. देन
फाइंड आउट द इंटिग्रेशन अकॉर्डिंग टू आवर फॉर्म्युला. जनरली तो फॉर्म्युला एक्स रेस टू एन, तो एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन हा फिक्स फॉर्म्युला. इथं हाफचा 3/2 होतं लक्षात ठेवायचं. इथं कुठल्या चेंजेस काय करत बसायचं नाही. 3/2 इज ओके. फक्त खालच्या टर्म्स वरती घेताना ह्या इनवर्स स्वतःचे लक्षात ठेवायचं. 3/2 बिकम 2/3 हे पक्का लक्षात ठेवायचं. ओके, तर तुमचा आन्सर परफेक्ट येणार आहे. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तिचा सम सॉल्व्ह करून घ्या. ओके, थँक्यू.